अहो एवढं कशाला? ज्यांनी मोदींवरती चित्रपट काढला होता, नरेंद्र मोदींवरती चित्रपट, आणि ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदींची ज्यांनी भूमिका केली होती तो विवेक ओबेरॉय, तो दुबईमध्ये राहायला गेला. दुबईचा नागरिक आहे तो, तो भारतात राहत नाही. मोदीजींनी खूप चांगलं काम केलंय, मोदीजी देशाला मोठं करतायत, काय उद्योग आणतायत, हे आणतायत वगैरे वगैरे, अशी मुक्ता फळं जी आता तो कोण, आर माधवन. आर माधवन विचारा कुठे राहतो हा आर माधवन? दुबईमध्ये स्थायिक झालेला आहे. यांना जर समजा या देशाबद्दल आहे प्रेम, या देशातल्या पंतप्रधानांबद्दल प्रेम आहे, ते विकास करतायत, हा जर समजा ह्यांना विश्वास आहे, हे परदेशात का जाऊन राहतायत? हे परिवारासकट दुबईला जाऊन का राहतायत? इथे येणार, स्पॉन्सर फिल्म मध्ये काम करणार, गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड फिल्म मध्ये, ते धुरंदर बिरंदर, आणि मग इथून करून जाणार परत दुबईला. देशात खूप चांगलं चाललेलं आहे, मी चाललो दुबईला. ही माणसं दुबईला जात आहेत. या मुलांचं काय घेऊन बसलोय आपण? 2004 मध्ये काँग्रेस सरकार ज्या वेळेला होतं त्यावेळेला शिक्षणावरती खर्च किती होता? 3.2%. आज 2026 मध्ये तो किती आहे? 2.8%. म्हणजे शिक्षणावरती जेवढा खर्च व्हायला पाहिजे, अमेरिकेमध्ये जाऊन बघा, युरोपमध्ये जाऊन बघा, शिक्षणावरती काय प्रकारचा खर्च करतायत. आज त्या मुलांना, त्या विद्यार्थ्यांना, त्या मुलांना त्यांची स्वप्न, त्यांना काय म्हणायचंय, त्यांना काय सांगायचंय, त्या प्रत्येक गोष्टींसाठी, प्रत्येक स्वप्नांसाठी त्यांच्याकडे वाटा आहेत.